हॅलो, नमस्कार सगळ्यांना. उमेद एम-पी-एस-सीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, 12 जुलैला आपली कंबाईन ग्रुप सीची मेन्स एक्झाम आहे. कंबाईन ग्रुप सीच्या मेन्स एक्झाममध्ये पेपर 2 जो आहे, त्याच्यामध्ये जी-एसमध्ये जे आपले मल्टिपल विषय त्याच्यामध्ये इकॉनॉमिक्स हा विषय आणि इकॉनॉमिक्समध्ये आपल्याला 10 प्रश्न येतात. 10चे 20 मार्क होतात आणि हे 10 प्रश्न चांगले जमण्यासारखे असतात, आपल्याला चांगले मार्क घेण्यासारखे असतात. तर या सगळ्या कंटेंटचं आपण एक रिव्हिजन सेशन ठेवलेलं आहे. तर 7 जुलै रोजी सकाळी 8 ते 1 पर्यंत साधारणपणे 5 तास किंवा जर थोडंफार आपल्याला वाटलंच की एक्सटेंड करायचं तर तो आपण एक्सटेंड करूया. पण 5 तासात आपलं मॅक्सिमम रिव्हिजन आपण घेणार आहोत. इथे तुम्हाला YouTube चॅनलवरती हे लाईव्ह सेशन असणार आहे उमेद एम-पी-एस-सीच्या. आपण जर बघितलं तर आयोगाने आपल्याला जो दिलेला सिलेबस आहे, तर आयोगाचा सिलेबस एकदा बघूया किंवा तुम्हाला जे रिव्हिजन नोट्स असणार आहेत, तर ती नोट्स आपल्या उमेद एम-पी-एस-सीच्या ॲपमध्ये असणार आहे. तर आयोगाचा जो ग्रुप सीच्या मेन्ससाठी सिलेबस दिलेला आहे, तर तो सिलेबस पूर्ण आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे इम्पोर्टंट गोष्टी. जर आपण त्याला फर्स्ट हाल्फ बघितलं, तर हे 4 टॉपिक आपल्याला येतात, की मॅक्रो इकॉनॉमिक्सचे. तर ते आपल्या नोट्समध्ये आपण दिलेले आहेत. तर तो आपण कव्हर करणार आहेत आणि त्याच्यानंतर मग भारतीय अर्थव्यवस्था त्याच्यामध्ये टोटल 9 टॉपिक येतात. त्या 9 मधलं महाराष्ट्राची अर्थव्यवस्था हा एक प्रकारे बाकी सगळ्या टॉपिक सोबत तो डायरेक्टली कव्हर होऊन जातो. त्यामुळे हे हे 8 टॉपिक म्हणजे असे टोटल आपण 12 टॉपिक कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. उद्याचे म्हणजेच 7 जुलैचे आपल्याला 5 तास राखून ठेवायचे आहेत. मान्य आहे की तुमचं मराठीचं, इंग्लिशचं प्रिपरेशन चालू आहे, तुमच्या रिव्हिजन चालू आहेत मल्टिपल, बाकी सब्जेक्टच्या रिव्हिजन चालू आहेत. तर हे YouTube लाईव्ह सेशन एकदम प्रोडक्टिव्ह होणार आहे. तुम्ही निश्चिंत राहा. नोट्स एकदा बघून घ्या. नोट्स कुठे असणार आहे तर आपल्या ॲपमध्ये असणार आहे. एकदा नोट्स कशी डाउनलोड करायची याच्या बाबतीत बघा. तर तुम्हाला उमेद एम-पी-एस-सीचं आपलं ॲप डाउनलोड करायचं आहे आणि तुम्ही जर ॲप डाउनलोड केलं, की तुम्हाला ॲपच्या तुम्ही मेन मेनूमध्ये गेलात, की तुम्हाला इथं कंबाईन मुख्यचा एक तुम्हाला सेक्शन भेटेल किंवा मेनू भेटेल आणि त्या मेनूमध्ये तुम्हाला या कंबाईन मुख्यच्या मेनूत गेला, की तुम्हाला पुढच्या टप्प्यामध्ये पहिलाच तिथं ऑप्शन भेटेल. पहिला ऑप्शन काय असेल? तर तो तुम्हाला इथं बघा 12 जुलै कंबाईन्ड ग्रुप सिमेन्स आपण असं तिथं मेन्शन केलेलं आहे. तर ते तुम्हाला ओपन करायचंय. ते ओपन केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट ऑप्शन काय येईल तिथं? तर इथं लाईव्ह आणि रेकॉर्डेड असे 2 ऑप्शन येतील. तर तुम्हाला रेकॉर्डेड ऑप्शन ओपन करायचा आहे. रेकॉर्डेड ऑप्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं पहिल्याच ह्याच्यामध्ये ही नोट्स आपली येईल. तर ही नोट्स म्हणजे एकंदरीत आत्ता जी आपण तुम्हाला नोट्स दाखवली, तर ती तशा प्रकारे नोट्स असणार आहे. एकदा आपण नोट्स बघून घेऊ. बघा, ही नोट्स तुम्हाला असणार आहे उद्याच्या सेशनमध्ये. तर याच्यामध्ये आपण बेसिक सगळं कंटेंट दिले. पण आता मग सगळं वन टू वन आपल्याला घेणं शक्य नाही. परंतु जे इम्पोर्टंट आहे, आयोगाने आत्तापर्यंत ज्या टॉपिकवरती आपला प्रश्न विचारले, तर ते कंटेंट आपण इथं कव्हर करणार आहे. आपल्याकडे फक्त 5 तास आहेत. हे लक्षात ठेवा. मग एकदा तुम्ही ॲपमध्ये आलात, की इथं तुम्हाला नोट्स सेक्शन म्हणजे नोट्स ओपन करायची. नोट्स ओपन केल्यानंतर तुम्हाला अशी नोट्स दिसेल. नोट्स ओपन केली, की तुम्हाला बॉटमला राइट साइडला म्हणजे इथं 3 डॉट तुम्हाला खाली दिसतील. ह्या 3 डॉट तुम्ही ओपन केले. हे 3 डॉट ओपन केले, की तुम्हाला एक्सपोर्ट, डाउनलोड, ओपन इन वेब असे ऑप्शन मिळतात. तुम्ही ह्या एक्सपोर्टवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये ती पी-डी-एफ सेव्ह होते. मग तुम्ही ती सॉफ्ट कॉपीमध्येही बघू शकता, तुम्ही ओव्हरलोड करू शकता. कारण का आता कमी काळ राहिलाय. मग ती परत प्रिंट काढणं वगैरे आवश्यकता नाही. मेन गोष्टी तुम्ही कव्हर केल्या तरी चालतील. कारण का ऑलरेडी तुमच्याकडे कंटेंट आहे किंवा ऑलरेडी तुमच्याकडे नोट्स आहेत वेगवेगळ्या, तर तुम्ही याला गो थ्रू करू शकता. काही कॅन्डिडेटला वाटतंयच की आपल्याला मग ही प्रिंटच हवी, तर ती मग तुम्ही तुमच्या लेव्हलला ते करू शकता. परंतु मग विशेष आवश्यकता नाहीये प्रिंट. तुम्ही लेक्चर कॉन्सन्ट्रेशननी बघितलं पाहिजे. ठीक आहे. आपण भेटूया आपल्या रिव्हिजन सेशनमध्ये. कोणाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपलं लाईव्ह सेशन जे आहे, तर ते किती असणार आहे? पुन्हा एकदा लक्षात घ्या, की आपण सकाळी 8 ते 1 पर्यंत मग मध्ये एक छोटासा टी ब्रेक किंवा ब्रेकफास्ट ब्रेक छोटासा एक 15 मिनिटाचा घेऊ. मग ते प्लस मायनस आपण वेळ करूया. ठीक आहे? आणि आपल्याला आवश्यकता वाटलीच तर अजून आपण गोष्टी करूया. या नोट्समध्ये जे आता तुम्हाला नोट्स दिल्यात, तर ह्या आपण मागे कंबाईन ग्रुप बीची जी मेन्स झाली होती, तर तेव्हा त्या बनवलेल्या होत्या. त्यामुळे बऱ्याच गोष्टी याच्यात अशा असतील, की त्या नंतरच्या काळात अपडेट झाल्या असतील, तर त्या आपण चालू लेक्चरमध्ये अपडेटेड गोष्टी सांगणार आहोत. त्यामुळे नोट्समध्ये कदाचित एखादं कंटेंट तुम्हाला बघायला मिळेल, की थोडासा तो मागचा आहे. परंतु बऱ्याच गोष्टी आपण अप टू डेट म्हणजे आत्ताची जी आपली प्रिलिम्स झाली, तर तोपर्यंतचा त्याच्यामध्ये आहेत काही ठिकाणी तो आपल्याला ॲड करायचा आहे. तर लक्षात ठेवा, की 8 ते 1 हा वेळ काढून ठेवा. आणि मग बाकी राहिलेल्या गोष्टी. YouTubeवर लाईव्ह सेशन असणार आहे. नंतर ते मग तुम्हाला उपलब्ध नसेल. म्हणजे आपल्या एक्झामपर्यंत ते असेल. नंतर मात्र ते आपल्या YouTubeवर नसणार आहे. तर ठीक आहे. भेटूया आपण उद्या सकाळी. थँक यू. व्हेरी मच.